नमस्कार. आज आता आपण पुन्हा एकदा पाहतोय गुळ अजिबातच न चिरता डबल बॉइल्ड पद्धतीने तो कसा वितळवायचा झटपट, त्यासाठीचा पूर्ण टिप्स सह आता आपण इथे पाहणार आहोत. पाहू शकता अतिशय मऊ, अगदी बोटानेही तुटेल असा लाडू तयार होतो तिळाचा. त्यासाठी आता आपण पहिल्यांदा पाव किलो तीळ घेतले. पाव किलो तीळ हे एक मोठी वाटी गच्च भरून इतके भरतात, त्यामुळे त्यानुसारच सगळं माप घ्यायचं आपल्याला. तीळ आपल्याला छान असे खमंग मंद आचेवर परतून घ्यायचे. अजिबात गॅस मोठा करायचा नाही. पाहू शकता गुळ फोडून घेतलाय. नंतर इथे शेंगदाण्याचा कूट आहे अर्धी वाटी, म्हणजेच ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, थोडा जाडसरच. आणि खोबरं जे घेतलं होतं आपण ते थोडं अगदी 2 चमचे घेतलं होतं. सुकं खोबरं घ्यायचं आणि ते छान किसून घ्यायचं. तोपर्यंत इकडे पाहू शकता आपले तीळ देखील भाजून झालेले आहेत. छान असे मंद गॅसवर आपण खमंग भाजून घेतलेत ते. आता आपल्याला हे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये किंवा आपण पेपरवर काढून घ्यायचे आणि ते छान असे पसरून ठेवायचे, म्हणजे ते पटकन थंड होतात. आता हे थंड होईपर्यंत आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे. त्यासाठी त्याच कढईमध्ये आपण पाणी ऍड करून घेतलं. डबल बॉइल पद्धतीने आपण करणार आहोत, त्यामुळे पाणी ठेवायचं कढईमध्ये आणि एका खोलगट भांड्यामध्ये गुळ अगदी तळाशी जाईल असं ठेवायचा आणि ते भांड गुळ असलेलं त्या कढईमध्ये उकळत्या पाण्यात ठेवून द्यायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं. त्यामुळे होतं असं की गुळ पटकन वितळायला मदत होते, म्हणजे आपला शिरत बसण्याचा जो वेळ असतो तो वाचतो. पाहू शकता मी तिळाचे देखील 2 भाग करून घेतले होते. इकडे गुळ आपला वितळायला सुरुवात झालेली आहे. थोडे तीळ अगदी थोडे मी तीळ याच्यासाठी ठेवलेले आहेत, अर्धे नाही, अगदी थोडे तीळ मी अखंड टाकणार आहे म्हणून मी ते बाजूला ठेवलेत. आणि बाकीचे तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि ते वाटून घेतलेत. पाहू शकता तेही मी थोडेसे जाडसरच वाटून घेतलेत. तुम्हाला हवं तर तुम्ही हे सगळेच आता मी जसे वाटून घेतले त्या पद्धतीने वाटून घेऊ शकता, पण मला थोडे अखंड हवे होते म्हणून मी अखंड ठेवलेत थोडे. शेंगदाण्याचा कूट यामध्ये ऍड केला आणि खोबरं देखील ऍड केलंय आपण. वेलची पावडर जी 1 चमचा आपण घेतली होती ती देखील यामध्येच ऍड करून घ्यायची. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पाक तयार होईपर्यंत गुळाचा एका बाजूला आपण इकडे बाकीचं सगळं साहित्य तयार ठेवलंय मिक्स करून. आता यामध्ये आपण जो आपला गुळ मेल्ट होईल तो ऍड केला की आपले लाडू तयार होतील झटपट. आता आपली सर्वात महत्वाची टीप म्हणजे गुळ आता आपला गरम झालाय बऱ्यापैकी. यामध्ये 1 चमचा तूप ऍड करायचं, साजूक तूप, म्हणजे तुपाची जी हीट असते ती गुळाला बसून तसा चटका लागतो गुळाला आणि गुळ पटकन मेल्ट होतो. पाहू शकता मेल्ट झालाय आपला बऱ्यापैकी गुळ. छान मिक्स करून घ्यायचा हा. आणि गरम गरम गुळच आता आपल्याला आपलं जे मिक्सिंग तयार होतो त्यावर ऍड करून घ्यायचा. आता लगेचच चमच्याने पहिल्यांदा हलवून घ्यायचं. छान मिक्स होतोय, अगदी 1 सेकंदभरच फक्त चमच्याने हलवायचं आणि पटकन हाताने हलवायला सुरुवात करायची मिक्स करायला, म्हणजे ते छान मिक्स होतं असं एकत्र. आणि लगेचच लाडू वळायला घ्यायचे. पाहू शकता अगदी हातावर देखील, एका हाताने देखील वळले जातात असे, अतिशय सॉफ्ट, अगदी बोटानेही तुटतील असे इतपत मऊ असे लाडू आपले तयार होतात. पाहू शकता पहिल्यांदा मी एका हातावरच दाखवला. आता आपण अशा पद्धतीने सगळे लाडू वळून घेणार आहोत छोट्या छोट्या साईजचे. पाहू शकता बऱ्यापैकी मी लाडू आता इथे करून घेतलेले आहेत.